नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला फायनली पाहायला मिळणार आहे ते म्हणजे कला अद्वैतने चोरी करणारा चोर पकडलेला तर आहेच, पण त्याचबरोबर पोलिसांना बोलावून त्या दोघांचीही वाट लावलेली आहे. गौरवला जेव्हा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तेव्हा मात्र गौरव आता तिथे त्याला जेव्हा प्रश्न विचारले जात आहेत, हे सगळं काय आहे, या सगळ्याचा काय संबंध आहे, हे डिझाईन तुमच्याकडे कसे पोचले, तेव्हा मात्र गौरवकडे त्याचं उत्तर नाहीये. तो म्हणत आहे की आमचे सोर्सेस आहेत त्यांच्याकडून आम्हाला या डिझाईन मिळालेल्या आहेत. जेव्हा गौरव असं सांगत आहे तेव्हा अद्वैत आणि कला त्याला जाब विचारत आहेत. अद्वैत आणि कला वेश बदलून गेलेले आहेत, त्यांना कोणीही तिथे ओळखलेलं नाहीये. अद्वैत म्हणत असतो की अशा प्रकारचे डिझाईन म्हणजे हँडमेड डिझाईन जे आहेत ते फक्त आणि फक्त चांदेकर ज्वेलर्समध्येच तयार होतात. तेव्हा तो म्हणत असतो की याच्याशी तुमचा काय संबंध आहे. त्यावरती दाढी काढून लगेचच इकडे अद्वैत दाखवतो की तो म्हणतो की मी अद्वैत चांदेकर आणि याच्याशी माझा काय संबंध आहे हे तुला कळलंच असेल. असं अद्वैत जेव्हा बोलतो तेव्हा मात्र गौरव परांजपेची वाट लागलेली आहे, कारण पोलिसांनाही सोबत आणलेलं आहे आणि अद्वैतने तिथे त्याला रंगेहात पकडून दाखवून दिलेलं आहे की अद्वैत काय करू शकतो हे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यासोबतच इकडे पोलिसांच्या समोर अद्वैतने जाब विचारलेला आहे, मग तुमचे सोर्सेस काय आहेत, तुमच्याकडे या गोष्टी आल्या कुठून, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जेव्हा विचारलेली असतात तेव्हा मात्र आता प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे की नक्की करायचं काय, हे सगळं शोधायचं कशा पद्धतीनं आहे, या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं मॅनेज करायच्या आहेत, हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र आत्ताच्या आत्ता आम्हाला कळलं पाहिजे की नक्की तुमचे सोर्सेस काय आहेत. हे प्रश्न विचारले जातात तेव्हा मात्र तिथे लपून बघणारा जो राहुल आहे तो म्हणत असतो, जर का याने माझं नाव घेतलं तर मी मात्र पूर्णपणे अडकला जाणार आहे. मला आता काहीतरी केलं पाहिजे. याने माझं नाव घेतलं तर मी पकडला जाईल, असं राहुल बोलत असतो. पण आता कला जेव्हा तिथं सर्वांच्या समोर सांगते की हे सगळं करणारा राहुल आहे, कारण मगाशी मी यांच्या केबिनमध्ये राहुलला पाहिलेलं आहे. हे जेव्हा कलाने सांगितलेलं आहे तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे अद्वैतनं आता ड्रेफरीमधून साहित्य आणलेलं आहे आणि तो कलाला म्हणत आहे की चल तयार हो, असं तो सांगत आहे. आणि त्याचबरोबर त्याचं हे जे बोलणं आहे ते कला ऐकते आणि कला म्हणत असते की चांदेकर, मी हे तर तयार होते, पण तू साडी आणलेली आहे, मी जर साडी नेसली तर नेहमी दिसते तशीच दिसणार ना, बघ बरं. आणि असं म्हणून कला साडी नेसून येते आणि ती म्हणत असते की हे सगळं काय घडतंय, कारण मला तर असं नव्हतं वाटलं मी अशी दिसेल, असं अद्वैतला ती सांगत असते. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की अद्वैत कलाला म्हणत असतो की आता काय करायचंय. कला म्हणत असते की आता तू मला मेकअप करून दे ना. अद्वैत म्हणत असतो की नाही, मला नाही जमणार ते, असं अद्वैत बोलत असतो. तेव्हा मात्र कला म्हणत असते की चांदेकर, तू डिझाईन डिपार्टमेंटचा हेड आहे आणि तुला मेकअप जमणार नाही म्हणतोय, काय रे हे सगळं, असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र अद्वैत शेवटी कला त्याला चॅलेंज करते आणि अद्वैत या गोष्टीसाठी तयार होतो. अद्वैत जेव्हा या गोष्टीसाठी तयार होतो तेव्हा मात्र अद्वैत स्वतः आता कलाला मेकअप करून देत असतो आणि मेकअप झाल्यानंतर तो म्हणत असतो की बघ आता कसं दिसतंय, असं जेव्हा तो सांगत असतो तेव्हा मात्र कला जी आहे ती पाहतच राहते, कारण ती खरंच खूप सुंदर दिसत असते आणि अजिबात ओळखू येत नसते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की बघितलं ना मी काय करू शकतो ते, असं अद्वैत तिला सांगत असतो. आणि कला खरंच छान दिसत असते, ओळखू येत नसते, एवढा छान मेकअप तिचा केलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता कला म्हणत असते की चांदेकर, आता तुला तयार व्हायचं आहे. ते ऐकल्यानंतर अद्वैत म्हणत असतो काय मी. तेव्हा कला म्हणत असते विसरलंस का तू, म्हणजे आपलं ठरलेलं काय आहे, आपल्याला काय सांगितलंय काउन्सिलरने, जे काय करायचं आहे ते दोघांनी एकत्र करायचं आहे. आणि त्यामुळं आता तूही तयार व्हायचंय. आणि मग एक जॅकेट शर्ट वगैरे सगळं काढून तो कला अद्वैतच्या हातात देते आणि त्याला सांगते की जा तयार होऊन जा, कारण आपण दोघंही तिथं जाणार आहोत, असं कलाने डिसाईड केलेलं असतं. सुरुवातीला तर सांगितलेलं असतं की नाही मी एकटी जाणार आहे, आणि आता मात्र ती म्हणत असते की तूही माझ्यासोबत येणार आहे. तेव्हा मात्र अद्वैत आता विचार करायला लागलेला असतो आणि मग आता तयार होण्याशिवाय त्याच्याकडेही काहीच पर्याय नसतो. अद्वैत हा तयार होण्यासाठी जातो. त्याचबरोबर कला आता पुढची तयारी करत असते, कारण कलाच्या डोक्यात वेगवेगळे प्लॅनिंग सुरू झालेले आहेत आणि कला त्या पद्धतीने विचार करत आहे. कलाला
वाटत असतं की आता हे सगळं मिशन जे आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे, एवढाच कलाच्या डोक्यात विचार सुरू असतो. त्यानंतर इकडे आता अद्वैतला ती केसांचा टोप घालत असते. वेगवेगळ्या प्रकारचे अद्वैतनं तिथे ड्रेपरीतून केस आणलेले असतात आणि ते अद्वैतला ते ट्राय करत असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की नाही, हे नाही होते व्यवस्थित, म्हणजे हे नाही दिसत आहे. तेव्हा एक ड्रेपरीतनं आणलेला जे केसांचा टोप आहे तो अद्वैतला एकदम सूट होतो आणि कला म्हणत असते की चांदेकर हे बघ. आणि खरंच अद्वैत त्या त्या टोपमध्ये छान दिसत असतो. आणि मग कला त्याला मेकअप करते. मेकअप करून त्याला छान असा तयार करत असते. त्यासोबतच इकडे कला दाढी लावते आणि त्याचबरोबर त्याच्या डोळ्यांच्या भोवया वगैरे ज्या आहेत त्यासुद्धा ती पांढऱ्या बनवत असते. कारण अद्वैतनंही त्याच पद्धतीनं मेकअप कलाला केलेला असतो. कला परफेक्ट अशी म्हातारीसारखी दिसली पाहिजे असं तो म्हणालेला असतो. आणि आता तर तू खडूस म्हातारी दिसते असंही त्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. त्यासोबतच अद्वैत आणि कला दोघंही आरशामध्ये पाहतात. दोघंही खूप सुंदर दिसत असतात, एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, बघितलं का, हँडसम म्हातारा दिसतोय मी. तेव्हा कला म्हणत असते, बरोबर आहे, तू कसं आहे, तू जे काय असतो ना ते सगळं चांगलंच असतं रे, असं म्हणत कला त्याला बोलत असते, त्याला सांगत असते. अद्वैत म्हणत असतो की चालेल, आता आपण इथून बाहेर कसं पडायचं. तेव्हा कलाला तो म्हणत असतो की मला काय वाटते माहिती आहे का, की आपण खिडकीतून बाहेर पडूया का. तेव्हा कला म्हणत असते की हो, आपण इकडून जाऊया ना. तेव्हा अद्वैत पुन्हा म्हणतो की नाही नाही, मला नाही जमणार, ते उगीच काही गोंधळ व्हायला नको असं अद्वैतचं म्हणणं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता घरातून बाहेर कसं पडायचं हा प्लॅन करणं या दोघांसाठीही गरजेचं असतं आणि दोघंही त्या पद्धतीनं बोलत असतात. तेव्हा मात्र विचार तर चालू झालेला असतो, करायचं काय, कशा पद्धतीनं मॅनेज करायचं आहे, या सगळ्या गोष्टी ठरवल्या जात असतात. आणि मग दोघंही आता दरवाज्यातूनच बाहेर पडायचं हा विचार करतात आणि निघालेले असतात. तेवढ्यातच खाली त्यांना रजनी तिथून जाताना दिसते. दोघंही शांत होतात आणि म्हणत असतात की नाही थांब जरा. रजनी देवघराकडे निघालेली असते. रजनी देवघराकडे जाते. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर दोघंही थांबतात आणि पुन्हा बोलू लागतात की रजनी देवघरातून तिथलं जे देवाचं ताट आहे, आरती वगैरे सगळं आहे ते घेऊन तिथून बाहेर पडते. आणि हे दोघंही आता तिच्याकडे पाहत असतात आणि ती बाजूला गेली की पडद्याच्या आड लपून बसलेले हे दोघं जे असतात ते मात्र आता तिकडे जाऊ लागतात. त्यानंतर पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अद्वैत आणि कला त्यांच्या बाजूने खूप प्रयत्न करत असतात की हे सगळं छान पद्धतीनं झालं पाहिजे, हा त्यांचा विचार चाललेला असतो. त्यासोबतच इकडे सोहम जो आहे तो घरी आलेला असतो. त्याला खूप टेन्शन आलेलं असतं आणि इकडे अनामिकाला मात्र या गोष्टीचा खूप आनंद होत असतो. कारण तिचं असं म्हणणं आहे की चला, म्हणजे माझा बाण निशाण्यावर लागलेला आहे, म्हणजे मी जे ठरवलं होतं ते अगदी परफेक्ट असं जुळलेलं आहे असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि ती त्याच पद्धतीनं बोलत असते. ती सोहमला म्हणत असते की आता काय झालेलं आहे. सोहम म्हणतो की अनामिका मला माफ कर, तू खरंच खुश नाही आहे ना माझ्यासोबत. अनामिका म्हणते एवढी संधी चालून आलेली आहे तर मी हातचा डाव कशाला घालवू. इकडे सोहम मात्र अनामिकाला घट्ट पकडून रडत असतो आणि अनामिका मात्र त्या गोष्टीचा गैरफायदा घेत असते. त्याला म्हणत असते की नाही, हे सगळं जे काही चालू आहे ना ते सगळं जे काही आहे ते मला काही पटत नाही आहे. कारण मला जे माझं मन सांगते तेच मी तुला खरं सांगणार आहे की खरंच मला असं वाटत नाही आहे. आणि त्याचबरोबर इकडे जे घडत आहे ते ऐकून मात्र ती बोलत असते आणि सोहम मात्र बिचारा रडत असतो. सोहम म्हणत असतो की खरंच. तेव्हा अनामिका म्हणते की हो, मी खरंच सांगते तुला, मला ना मनापासून असं वाटतच नाही आहे. हे ऐकल्यानंतर सोहमला मात्र खूप वाईट वाटत असतं. कारण सोहमला इतके दिवस असं वाटत होतं की अनामिका त्याच्यासोबत खुश आहे, पण आता मात्र कळलेलं असतं की नाही, अनामिकाही त्याच्यासोबत खुश नाही आहे, तिला मात्र त्रास होत आहे. ही गोष्ट त्याला कळलेली असते आणि तो मात्र खूपच कासावीस होत असतो, तो रडत असतो. आणि त्यासोबत इकडे स्पष्टपणे आता तिनं सांगितलेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे कला आणि अद्वैत घराच्या बाहेर पडलेले असतात. अद्वैत म्हणत असतो चल गाडीत बस पटकन, आपल्याला निघालं पाहिजे. सोहम मात्र हात जोडून तिची माफी मागत असतो. पण अनामिका मात्र म्हणत असते की नाही. अनामिका म्हणत असते की असं तुला उद्ध्वस्त करणार आहे ना की तू कधी त्यातून वरती आलाच नाही पाहिजे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा सोहमला खूप त्रास होत असतो आणि सोहम म्हणत असतो की नाही, मला ना कळतच नाहीये की
हे सगळं घडत आहे, त्यामुळं मला त्रास होत आहे असं ती बोलणं चाललेलं असतं. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा आता कला आणि अद्वैत आलेले असतात ते म्हणजे इकडे श्रीनाथ ज्वेलर्स यांच्या शॉपमध्ये. तिथं आल्यानंतर ते दोघंही वेश बदलून आलेले असतात, त्यांना कोणीही तिथे ओळखत नाही. आणि मग तिथे जे सेल्समन असतात त्यांना कला विचारते की मला ना हिऱ्यांचे दागिनेच हवे आहेत. जेव्हा कलाचं हे बोलणं चाललेलं असतं तेव्हा मात्र ते म्हणत असतात की म्हणजे मॅडम तुम्हाला हिऱ्यांचे दागिने हवे आहेत का? ठीक आहे, आम्ही देतो तुम्हाला. मग कला म्हणत असते की माझ्या वयावर नका जाऊ, मला ना हिऱ्यांचे दागिनेच खूप आवडतात. हे बोलणं चाललेलं असतं आणि दोघंही आवाज बदलून बोलत असतात. तेव्हा इकडे अद्वैत म्हणत असतो की माझं कुटुंब जे आहे ना, माझं कुटुंब खरंच माझ्या कुटुंबासारखं कुटुंब कुठंच मिळणार नाही असं माझ्या सासूबाई सांगतात. असं तो बोलत असतो. कुटुंब म्हणजे काय तर बायको, माझी बायको जी आहे ना ती खरंच खूप छान आहे आणि ती खूप आनंदात असते, हसतमुख असते असं त्याचं बोलणं चाललेलं असतं. तर इकडे कला हसत हसत त्यांना म्हणत असते माझ्या वयावर जाऊ नका, मला हिऱ्यांचे दागिने आवडतात. हिऱ्यांचे दागिने असावा तर हिऱ्यासारखाच, घातले तर हिऱ्यांचेच दागिने घातले पाहिजेत, नाही तर दुसरे कोणतेही दागिने घातले नाही पाहिजेत असं तिचं बोलणं असतं. तेव्हा सेल्समन म्हणत असतो की हो ठीक आहे आणि तुम्ही बसून घ्या ना. तेव्हा इकडे अद्वैत आणि कला दोघेही नाही म्हणतात की ते उभा राहूनच दागिने पाहत असतात. तेव्हा त्यांचं जे बोलणं असतं तेव्हा त्यांना जे डिझाईन दाखवले जातात ते डिझाईन पाहून कला म्हणत असते की नाही हे जुने झालेले आहेत, मला लेटेस्ट कलेक्शनचे डिझाईन हवे आहेत. आणि मग जेव्हा ते डिझाईन दाखवत आहेत तेव्हा कलाचं लक्ष जातं आणि कला अद्वैतला म्हणत असते की चांदेकर ते डिझाईन बघ ना, ते कलेक्शन मी डिझाईन बनवलेलं आहे तसं घडत आहे, यामध्ये काहीतरी गोंधळ आहे कारण ते डिझाईन माझे आहेत. हे कला स्पष्टपणे तिथं सांगत असते आणि अद्वैतच्याही लक्षात आलेलं असतं तिथं जे शोपीसमध्ये लावलेले जे डिझाईन असतात आणि ते डिझाईन जे आहे त्या पद्धतीनंच त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी चालू आहेत तेव्हा अद्वैत आणि कलाला धक्का बसतो कारण हे डिझाईन तर माझे आहेत. कला स्पष्टपणे सांगत असते की हे डिझाईन मी केलेले आहेत चांदेकर. आणि तेव्हा अद्वैतलाही धक्का बसलेला असतो की आपले डिझाईन इथंपर्यंत आले कसे, म्हणजे हे कसं शक्य झालेलं आहे, हे होऊ शकत नाहीये, ह्या तर माझ्या डिझाईन होत्या असं कलाचं म्हणणं आहे. अद्वैतही म्हणत असतो मग आता लेटेस्ट कलेक्शन दाखवलं जातं आणि तेव्हा तर अद्वैत आणि कलाला धक्का बसतो कारण लेटेस्ट डिझाईन आहेत ते आत्ताचेच आहेत. अद्वैत म्हणत असतो हे डिझाईन तर जेव्हा मी जेलमध्ये होतो तेव्हाचे आहेत आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र अद्वैतलाही धक्का बसलेला असतो. हे कसं शक्य, हे डिझाईन इथं आले कसे. मग तिथे सगळे शोपीसला लावलेले जे डिझाईन आहेत ते दोघंही पाहत असतात. दोघांनाही कळत नसतं की हे डिझाईन आपल्या ज्वेलर्समधले आहेत, हे यांच्याकडे पोहोचले कसे. हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. हे डिझाईन पोहोचणं शक्यच नाही आहे असं अद्वैत आणि कलाचं म्हणणं असतं आणि दोघंही ते डिझाईन पाहत असतात. तेव्हा अद्वैतला धक्का बसलेला असतो. तो म्हणत असतो की हे काय आहे. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर. तेव्हा त्यांना ऐकायला जातं तेव्हा ती म्हणते की चांदीचे दागिने पण दाखवा, कसे कोल्हापुरामधले चांदीचे दागिने फेमस आहेत ना, त्यामुळे मला तेही बघायचे आहेत. अद्वैतला तेवढ्यात फोन येतो. अद्वैत चिडलेला असतो. अद्वैत म्हणत असतो मी कसा शांत राहू. कला म्हणत असते की चांदेकर शांत हो, अशा पद्धतीनं काही बोलू नको, काही विचार करू नकोस असं म्हणत ती त्याला शांत करत असते. तेवढ्यात त्याला कॉल आलेला असतो आणि त्याच वेळी अद्वैत जो आहे तो कॉल घेण्यासाठी बाहेर जाऊ लागतो. तेव्हा कलाने तिथं सांगितलेलं असतं की आम्ही हे डिस्कस करतो नक्की कोणतं डिझाईन घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आम्ही घेतो, कारण यांना विचारल्याशिवाय मी कोणतंही दागिना खरेदी करत नाही असं कलाचं म्हणणं असतं. आणि कला ते त्या सेल्समनला सांगत असते. अद्वैतची चिडचिड वाढत चाललेली असते. त्याला खूप त्रास होत असतो. त्याला कळत नाहीये की या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे. हे लोक अशा पद्धतीने वागत आहेत. हे दागिने माझे आहेत, मी स्वतः जेलमध्ये होतो तेव्हा हे दागिने इथं आलेले आहेत, तेव्हाच हे कलेक्शन आहे आणि मग हे दागिने इथंपर्यंत पोहोचले कसे. हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो आणि या दागिन्यांच्या बाबतीत नक्की काय झालेलं आहे या गोष्टीचा शोध घ्यायचा असतो. हे कला आणि अद्वैत विचार करत असतात. तेव्हा कला आता तिथं असते तेव्हा ते म्हणत असतात की काय झालं मॅडम, तुम्ही हे दागिने बोलला होतात ना, मग ह्या दागिन्यांचं काय करायचं आहे. तेव्हा मात्र इकडे ते म्हणत असतात की नाही आणि कला म्हणत असते की मला ना एक विचारायचं आहे तुम्हाला. जसं आपण मूर्ती घेताना जो मूर्तिकार असतो, जो मूर्ती घडवणार असतो त्याचे आभार मानतो, तसं दागिने घडवणारा सुद्धा, तो डिझाईन करणारा सुद्धा खरंच खूप ग्रेट आहे. एवढे सुंदर दागिने डिझाईन केले जात आहेत, तर मला ना हा डिझायनर जो कोण आहे त्याच्याबद्दल माहिती मिळेल का. तेव्हा ते सेल्समॅन सांगू लागतात की नाही मॅडम, आम्हाला नाही माहिती, कारण आम्हाला फक्त हे सेल्स करायचंच काम आहे, याबद्दल बाकीची कोणतीही इन्फॉर्मेशन आमच्याकडे नाही. तेव्हा कला विचार करू लागते चांदेकरांच्या
चांदेकर ज्वेलर्समध्ये सगळी माहिती सगळ्यांपर्यंत असते, मग यांच्याकडे हे काय? शेवटी यांचे रूल्स वेगळे असतील, त्यामुळे यांच्यापर्यंत ती माहिती येत नसेल. तेव्हा ते म्हणत असतात की कसं आहे, मला फक्त एवढंच काम करायचं असतं आणि त्यामुळे या गोष्टी मी करत आहे, असं ते सांगत असतात. तेव्हा कला म्हणत असते, कसं आहे माहिती आहे का, एवढे सुंदर डिझाईन बनवलेले आहेत, एवढे सुंदर दागिने घडवलेले आहेत, तर त्याबद्दल आपल्याला माहिती मिळालीच पाहिजे ना. तेव्हा अद्वैतला प्रश्न पडलेला असतो, अद्वैतला खूप राग येत असतो, अद्वैतची चिडचिड वाढत चाललेली असते आणि अद्वैत मात्र एकाच गोष्टीचा विचार करत असतो की नाही, आत्ता काही झालं तरीही मी शांत राहणार नाही. मला कळलं पाहिजे की हे सगळं काय आहे, या सगळ्या गोष्टी काय घडत आहेत हे कळलं पाहिजे. जे जे डिझाईन पाहिले जातात ते सगळे डिझाईन कलाने बनवलेले असतात. त्या प्रत्येक डिझाईनमध्ये जाणवत असतं की ह्या डिझाईन कलाने बनवलेल्या आहेत आणि कलाने स्वतः बनवलेल्या असल्यामुळं कला मात्र ते विसरू शकत नसते. कलाला माहिती आहे की तिनं कशा पद्धतीने डिझाईन करत असते आणि अद्वैतलाही माहिती आहे की कलाच्या डिझाईन कशा पद्धतीने घडत असतात. त्यामुळे वेळी इकडे आता राहुल आणि गौरव हे दोघंही तिथं असतात. राहुलची मीटिंग सुरू असते, राहुल आणि गौरव बोलत असतात. राहुल मात्र म्हणत असतो की आता पुढे काय? तेव्हा गौरव सांगत असतो की आबासाहेब चांदेकरांकडे ते हिरे आहेत ना, तर लवकरात लवकर ते हिरे आता आपल्याला ताब्यात घेतले पाहिजेत. जेव्हा हे बोलणं सुरू आहे तेव्हा मात्र इकडे राहुलला गौरव सांगत असतो. तेव्हा राहुल म्हणत असतो की हो बरोबर आहे, लवकरात लवकर ते घेतलं पाहिजे, पण आता ते कसं मिळवायचं ते मी बघतो. तेव्हा गौरव म्हणत असतो की आता हे तर काम व्यवस्थित झालेलं आहे, आता आपली पार्टनरशिप कंटिन्यू करायची आहे का काय या बाबतीत विचार केला पाहिजे. कारण गौरवचं काम तर पूर्ण झालेलं आहे, बऱ्यापैकी डेटा त्याला मिळालेला आहे. त्यामुळं गौरव सुद्धा राहुलला डच्चू देण्याचा विचार करत आहे आणि तो राहुलला म्हणत असतो की बघूया. तेव्हा मात्र राहुल म्हणत असतो आता काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे आपली पार्टनरशिप तर कंटिन्यू होणारच आहे, त्याबद्दल काही शंका नाही आहे, असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा अद्वैत मात्र फोनवर बोलत असतो. अद्वैतची खूप चिडचिड झालेली असते, म्हणजे अंदाज खरा ठरलेला आहे. श्रीनाथ ज्वेलर्स जो आहे तो याच्यामध्ये सामील आहे आणि या सगळ्या गोष्टी इतक्या विचित्र पद्धतीने घडलेल्या आहेत, त्यामुळं यांना सगळ्यांनाच खूप राग आलेला असतो. सगळेजण खूप चिडलेले असतात. अद्वैत आणि कला भयानक चिडलेले असतात. तेव्हा कलाला ते जे सेल्समन आहेत ते म्हणत असतात की मॅडम काय झालं, कोणता फायनल करायचा आहे? तेव्हा कला म्हणत असते की यांना विचारल्याशिवाय मी काहीही घेत नाहीये, त्यामुळं ते आल्याशिवाय त्यांच्या चॉईसशिवाय मी दागिने नाही घेऊ शकत. काका फोनवर बोलतायत ना, ते बाहेर गेलेले आहेत, मी आलेच जरा बघून, असं म्हणत त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं की अद्वैत बाहेर तिथं फोनवरती बोलत असतो. तो अक्षरशः गौरव आणि राहुल ज्या केबिनमध्ये बसलेले आहेत त्या केबिनच्या बाहेर असतो आणि तिथेच हे सगळं बोलत असतो. त्यानंतर अद्वैतच्या लक्षात येतं एक व्यक्ती फोनवरती बोलत आहे. ती म्हणत असते की हो मी डिझाईन डिपार्टमेंट आहे ना, तिथे जाऊन येतो, पुढच्या डिझाईन ज्या आहेत त्या पाठवायच्या आहेत, हो मी पुढचं करत आहे मॅनेज, असं तो सांगत असतो. आणि त्यासोबतच गोष्टी घडत असतात त्या इतक्या भयानक पद्धतीनं असतात. अद्वैतला राग येतो. कला तिथं आलेली असते. कला म्हणत असते की आता काय करायचं आहे? तेव्हा अद्वैत म्हणत असतो की आता मी शांत राहणार नाहीये, यांनी जर आपल्या बाबतीत असं वागलेले आहेत तर आता शांत राहायचं नाही. तेव्हा कलाचं लक्ष जातं तिथं केबिनमध्ये राहुल बसलेला आहे. ही गोष्ट कलाच्या लक्षात आलेली असते. कला म्हणत असते राहुल, तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की श्रीनाथ ज्वेलर्स जो आहे, गौरव त्याचबरोबर तिथे अद्वैत त्यांना प्रश्न विचारत आहे. अद्वैत म्हणत असतो की हे हँडमेड डिझाईन आहे. तर गौरव त्या अद्वैतला प्रश्न विचारतो की याच्याशी तुमचा काय संबंध आहे, म्हणजे तुम्ही कोण आहात आम्हाला विचारणारे? हे डिझाईन कुठं बनलेले आहेत किंवा या डिझाईनचं काय झालेलं आहे, या कोणत्याच गोष्टीबद्दल तुम्हाला आम्ही काय सांगायचं? त्या क्षणी अद्वैत त्याच्या तोंडावर लावलेली जी दाढी आहे ती काढतो आणि तो सांगू लागतो की आता कळलं का मी कोण आहे ते? म्हणजे अद्वैतनं दाखवून दिलेलं आहे की कोण आहे आणि अद्वैत चांदेकर काय करू शकतो, ही गोष्ट मात्र अद्वैतनं दाखवून दिलेली असते. आणि तेव्हा मात्र गौरवची आता बोबडी वळलेली आहे. अद्वैतने त्या क्षणी पोलिसांना तिथे बोलवलेलं आहे आणि अद्वैत त्याला म्हणत असतो की ह्या डिझाईन फक्त चांदेकर ज्वेलर्समध्येच केल्या जातात, कारण हाताने बनवलेले हे डिझाईन आहेत, हँडमेड डिझाईन आहेत. बाकीच्या ठिकाणी कॉम्प्युटर प्रिंटर डिझाईन असतात, पण आमच्याकडे फक्त हाताने बनवलेलेच डिझाईन असतात, हे अद्वैत तिथे स्पष्टपणे सांगत असतो. तेव्हा मात्र पोलीस तिथे आलेले असतात. ते सगळे डिझाईनचे रेकॉर्ड हातात असतात आणि गौरवला विचारले असतात की सांगा हे डिझाईन कोणी बनवलेले आहेत. गौरवकडे मात्र या प्रश्नाचं उत्तरच नाहीये, कारण गौरवला माहीतच नाहीये काय झालेलं आहे. डिझाईन कोणी बनवलेलं आहे या व्यक्तीचं नाव त्यांच्याकडे नाहीये, ते नाव ते सांगूच शकत नसतात. आणि त्याच वेळी कला तिथं असते आणि कला म्हणत असते की या सगळ्या डिझाईन मी बनवलेल्या आहेत, या माझ्या डिझाईन आहेत
आणि या डिझाईनमध्ये कोणी काहीही हस्तक्षेप केला तरीही मला कळतो असं कला स्पष्टपणे सांगत असते. तेव्हा मात्र अद्वैत तिथे गौरवला म्हणत असतो की मला कळलं पाहिजे की या डिझाईन कुठून आलेल्या आहेत. गौरवकडे त्याचं उत्तर नसतं. पोलिसही आता त्यांच्या पद्धतीने विचारत असतात. तेव्हा मात्र आता जो राहुल आहे तेव्हा मात्र आता त्याला धक्का बसलेला असतो. जर या गौरवने माझं नाव सांगितलं तर काय करायचं, हा मोठा प्रश्न राहुलच्या समोर उभा राहिलेला आहे. आणि इकडे राहुलची आता वाट लागलेली आहे. राहुल तर याच्यामध्ये पुरता अडकणार आहे, कारण कलाने स्वतःच्या डोळ्यांनी राहुलला पाहिलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.